छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यामध्ये अर्थातच बाधणी या गावामध्ये शीतल सोनवणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचं जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आलंय असा आरोप होतोय। कुटुंबातील वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा यांचे कुणबी जातीचे पुरावे असूनही त्यापूर्वीचे पुरावे उपलब्ध नसल्याचं कारण देऊन कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याची शक्यता आहे असं सोनवणे कुटुंबियांचं म्हणणं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, इतक्या मोठ्या प्रमाणात कायद्यामधल्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आलाय, मात्र तरीही ही तक्रार समोर येते, काय अधिक माहिती? उद्या मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू होतंय, त्या पार्श्वभूमीवर आज ही बातमी येते। ही अत्यंत मोठी बातमी म्हणता येईल। तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी म्हणजे मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याची घोषणा करण्यापूर्वी फक्त आंदोलनाची जी घोषणा केली होती त्यापूर्वी आपण एक बातमी दाखवली होती की अनेक लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्र जी वैधतासाठी त्यांनी पडताळणीसाठी पाठवली ती रद्द झाल्याचं आपण दाखवलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले होते। आता त्यावेळी मनोज जरांगेंनी एक भीती व्यक्त केली होती की ठीक आहे, राजकारण्यांसाठी मी जास्त बोलणार नाही, पण आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्या असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता आणि त्यांची जी शक्यता होती ती आता खरी ठरताना पाहायला मिळते। संभाजीनगरच्या वैजापूर मधल्या सोनवणे कुटुंबांनी जो आरोप केलाय त्यानुसार त्यांच्या मुलीने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं आणि आता त्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं जातंय आणि कारण जे दिले जाते त्या कारण असं आहे की ते या कॅटेगरी बसत नाही। जी माहिती दिली किंवा जी सूत्रांची माहिती घेऊन त्यांनी सांगितलंय मराठा उल्लेख असल्यामुळे हे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे। मात्र मनोज जरांगे जे म्हणतायत की मराठा आणि कुणबी एकत्रच आहे, पण इथे जो प्रमाणपत्र रद्द करण्यात आलाय तो मराठा शब्द किंवा मराठा असल्यामुळे रद्द करण्यात आल्याचा आरोप आहे। आता या कुटुंबाने आणखी एक आरोप केला की त्यांचे आजोबा पणजोबा यांच्या सगळ्या नोंदी कुणबीच्या आहे, मात्र असं असताना देखील आमचं प्रमाणपत्र रद्द केलं जातं। त्यामुळे आता विद्यार्थ्यांची शैक्षणिक जी करिअर आहे ते देखील धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता यावरून मनोज जरांगे यांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण आधीच त्यांनी इशारा दिला होता की विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, जे विद्यार्थी नोकरीला लागले त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचे प्रमाणपत्र रद्द होणार नाही याची खबरदारी घ्या। मात्र आता याची सुरुवात कुठेतरी झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचा पहिला फटका वैजापूरच्या एका विद्यार्थिनीला बसलेला आहे जसं त्यांनी आरोप केलेला आहे। आता मनोज जरांगे यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सरकारची देखील काय भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र उद्याच्या आंदोलनाच्या आदल्या दिवशी ही बातमी समोर येत असल्यामुळे आता मोठी खळबळ उडालेली आहे आणि आता यावरून मनोज जरांगे आक्रमक होण्याची देखील शक्यता आहे। नक्कीच, आणि अशा स्वरूपात सोनवणेंप्रमाणेच काही इतरही लोक आहेत का हे देखील पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मी 26/12/2025 रोजी व्हॅलिडिटीसाठी समाज कल्याणला मी डॉक्युमेंट दाखल केले। प्रत्येक वेरिंगला त्यांना जे जे डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट मी दिलेले। माझ्या आजोबाची कुणबी नोंद आहे, त्या नोंदीच्या आधारे आम्ही सगळे डॉक्युमेंट दिलेले त्यांना। माझी गृह चौकशी झालेली, अधिकारी माझ्या घरी येऊन हेच वारसदार आहे का या नोंदीवाल्यांचे हे सगळं त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे। त्यानंतर मुलीचं मी इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे नाशिकला। कुणबीच्या याच्यावर कॅप राऊंडमध्ये मी फॉर्म भरून मुलीचं ॲडमिशन घेतलं, तिची फीस भरली आणि आता तिला ॲडमिशनला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट लागतं नाही तर कॅन्सल होणारे। तर मी ऑफिसला गेलो समाज कल्याणला, ते आज मला म्हणते का नाही तुमचा पणजोबा मराठा आहे, तुमचा आजोबा कुणबी आहे, कुणबी मराठा एकच आहे आणि माझा आजा कुणबी आहे, आम्ही कुणबी सारे मराठे कुणबीचे, त्याच्यामुळं